ढवळे साहेबांना विनंती करतोय, भातारे ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जाईल. आडोपॅटचा वापर केलाय, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. अजूनही बाउंड्री लाईनला चेंडूचा स्पर्श होताना दिसत नाही. 2 धाव मिळवल्या होत्या, तिसरे धाबे करता धावतात आणि तिसरी धाव पळून पूर्ण होते. 3 धावा चांगल्या प्रकारे पळून पूर्ण केल्यात. विजय मडवी आणि विजय कांबळे, विजय साबळे या टीमने, या 2 बॅटरने. विजय साबळे आता स्ट्रायकिंग कडे आलाय. विजय मडवीने 11 बॉल मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या. मातेरेपाडा संघाकडून खेळत असताना विजय मडवीने हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. आता डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे विजय साबळे. गोलंदाज तयार मिस्टर आदेश जाधव. स्विंग अँड मिस, अपील जोरदार आणि पंचाने अपील पेटाळून लावला. हा डॉट बॉल शिरसाळ संघाविरुद्ध विजय मडवी या बॅटरने 11 बॉल मध्ये 50 धावांचा रेकॉर्ड बनवला आणि 2025 मध्ये त्यांनी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये ही नोंद केली. हा रेकॉर्ड ब्रेक केला असं वाटतं. प्रमोद जाधव ह्या खेळाडूने सुद्धा हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. शिवनसाई टीमचा हा खेळाडू आहे. ओहो, आत वळणारा बॉल होता, हलक्या हाताने स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव मिळाली, 1 धाब्याची नोंद होते. 1 धाब्याची धाव संख्या झाली आहे 4. आता खातं उघडलं विजय साबळे या बॅटरने. विजय मडवी पुन्हा एकदा तयार आहे. मला वाटते लीडिंग रन गेटर म्हणून विजय मडवी हा खेळाडू पुढे असेल. जगदम स्पोर्ट शिवनसाई संघ क्वालिफाय झाला. सेमीफायनलच्या राऊंड मध्ये त्याला आपण बघू शकतोय. पुढचा बॉल, मोठा फटका, चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4, चौकार. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, दुसऱ्या चेंडू डॉट आला, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवर चौकार आल्या. धावसंख्या 8. धावसंख्या 8. गोलंदाज तयार. थोडस कधी कधी बोलताना कॉन्सन्ट्रेशन जे असतं गोलंदाजाचं ते भंग होत असतं. आदेश तयार आहे, आदेश जाधव. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाची कामगिरी आहे आदेशची. मोठा फटका इन दी एअर, आत्मबळ वाढते आदेशचं आणि आदेशने टिपलाय सोपा सहज झेल. विकेटचं झाले पतन. विजय मडवी इज गॉन. दिसत नाही, स्वयं दिसत नाही. एखादा मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळाडूंचा होत असतो आणि कधी कधी आपल्याला मन सुद्धा आपलं तिकडे स्थानावर नसतं. कारण सर्वात वेग जर आयुष्यामध्ये कोणाचा असेल तर ते आपल्या मनाचा. हे मन कधीही कुठेही जाऊ शकतं. मुंबई पासून दुबई पर्यंत, गल्ली पासून दिल्ली पर्यंत असं हे मन केव्हाही कुठे जाऊ शकतं. त्यामुळे मनावर आपला ताबा असला पाहिजे. हेच मन काही क्षणामध्ये आपल्याला आपल्या गर्लफ्रेंड पर्यंत सुद्धा घेऊन जातोय. हेच मन काही क्षणामध्येच आपल्या आई वडिलांपर्यंत सुद्धा घेऊन जातोय. ऑफ ड्राईव्ह चेंडू आबेत आहे, झेल होईल काय? ओहो, ओ नो, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला गॉन.
विजयी रथ या टीमचा रोखणं कठीण आहे. आई गावदेवी पालिवली टीमने काय चांगला वर्चस्व दाखवला. सेलिब्रेशन समोरच्या संघाचं खच्चीकरण होईल असं सेलिब्रेशन करू नका, कारण नुकताच जेल टिपल्यानंतर जो चेंडू आपटलाय त्याबद्दल आमच्यापर्यंत अर्थातच तशी माहिती मिळते. सेलिब्रेशन जरूर करा, परंतु रागाच्या भरात अशा प्रकारचे चेंडू हे जमिनीवर तुम्ही आपटू नका. म्हणतात की आमच्याकडून चूक झाली. कधी कधी असे कंट्रोल मध्ये नसतात खेळाडू, म्हणूनच मी म्हणत असो की मला अर्थातच ते काही पंक्ती आठवल्या. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकला हाकला तरी येई पिकावर. मन मोकाट मोकाट त्याला नाही रे तारा, अरे विंचू सापा बरा त्याला उंतरे मंतर. म्हणजे हे मन असं आहे ना, ते आपलं मोकाट असतं. विंचू साप चावला तरी त्याचं जे विष आहे ते उतरू शकतं, परंतु मनामध्ये एकदा जे विष चढलं ना ते उतरणं कठीण असतं. म्हणून कंट्रोल पाहिजे तुम्हाला. आडव्या बॅटचा केला वापर वापर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, सिक्सर. आणि अर्थातच आता 6 धाब्याच्या मुदतीनं धावसंख्या झाली आहे ती 14 धाबा. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर हा हल्ला केलाय. पाहूया. ओहो, आत वळणारा बॉल, चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. स्कोर इज शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रात 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मुदतीनं धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. दोन्ही टीम चांगलं खेळ करतील. दोन्ही टीमचं नाव बघितलं तर एकच आहे, आई गावदेवी मातेरापाडा, आई गावदेवी पालिवली. इथे सुद्धा गावदेवी मातेचं मंदिर आहे, म्हणजेच रक्षण करती आहे या पाचरुका गावची, या परिसराची. आणि त्या मंदिराच्या त्या देवतेच्या छत्रछायेखाली आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उतरतो. ऊर्जा ती सुद्धा मिळत असते आपल्याला. आपले सपोर्टर्स असतात, पाठीराखे असतात, युट्यूब वाहिनीद्वारे तुम्हाला पसंती मिळत असते, तुमचे चाहते असतात, ते तुम्हाला बघत असतात. धावसंख्या झाली आहे धावपळकावरती 15 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार. या षटकातील तिसरा बॉल असेल मार्गेश कडवचा. मार्गेशचा हा बॉल जास्त लेग ब्रेक झालाय. चांगली गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रभाव पाडणारा एक मात्र गोलंदाज दिसलाय, तो म्हणजेच मार्गेश. कालच्या दिवसामध्ये आपण आय थिंक कुलदीपला बघितलं होतं. मार्गेश तयार. षटकातील पुढचा बॉल टाकण्याकरता. पुन्हा जास्त लेग ब्रेक होता, ताकद कमी झोकली गेली. 1 धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची. घंटा घंटा वाजवू शकेल काय? डेरेक हिट, काम फिट, विकेटचं पतन, गॉन. वही आपण मॅच कडे. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर धाबा आहेत धावफलकावर. स्कोर इज 16 फॉर 3. 3 गडी बाद. धावसंख्या आहे त्या 16 धाबा. 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन बॅटर जर आपण बघितलं तर हर्षद गबारी. मार्गेश कडव आजच्या दिवसामध्ये त्याने सुद्धा प्रभावित केलंय. षटकार लागल्यानंतर स्वतःला तो सावरतोय. आता मात्र या बॅटर करता तो लेग ब्रेक करेल की ऑफ ब्रेक करेल, व्हेरिएशन तुमच्याकडे असलं पाहिजे. आर्म गोलंदाजी हाताळणारे बरेचसे गोलंदाज असतात. आर्म म्हणजे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, कधी कधी गुगली, स्लोवर वन, त्याला आर्म गोलंदाजी म्हणतात.
गोलंदाज मार्गेश तय्या. ओहो, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या पाठी मागे. धाव काय मिळत नाही. सुरक्षित बॅटर तर आहेत. एक षटक आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 3 गडी बाद 16 धाबा. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 3 गडी बाद 16 धाबा. लहान मुलं मुली भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आडव्या बॅटचा वापर केलाय. ताकद जरी जागली नाही तरी चांगलं शॉट सिलेक्शन. एक धाव मिळाली, एकच धाव मिळेल. धाव संख्या 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आलाय धाव संख्येचा आकडा 17. बॅटिंग करणाऱ्या टीमला आलाय खतरा. खतऱ्यामधून ते बाहेर पडतील काय? चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा झाल्यात. अनिकेत जाधव गोलंदाजी मार्गावर आलाय. आई गावदेवी पालवली टीम कडून गोलंदाजी चांगली करेल काय? आतापर्यंत गावदेवी पालवली गावातील जे काही मेंबर्स युट्यूब वाहिनीद्वारे बघत असतील ना, ते खुश असतील. त्या सर्वांचं स्वागत करतोय. कारण पहिली उभारणी आपली होती ती गावापासून, आणि गावापासून उभारणी घेतल्यानंतर आपण शहरापर्यंत खेळण्याकरता जात असतो. स्टेट पर्यंत, राज्यापर्यंत खेळण्याकरता जात असतो. आपली हुकूमत, आपली दहशत, आपल्या नावाचा डंका वाजला पाहिजे. स्विंग अँड मिस, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. धाव संख्या 17. हर्षद गभारी स्ट्राईक इन कडे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. अनिकेत जाधव सकाळपासून घेतलेले परिश्रम आज त्यांच्या पाया मिळालेत. प्रत्येक खेळाडूने 100% योगदान दिलंय आजच्या दिवसात, आणि ते लय मध्ये आले. फलंदाज लय मध्ये येईल काय? आता हा चेंडू बघितला आपण तर वळवलाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. मिळतील धावा 4. वेलकम बाउंड्री. नशिबाचा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 21 वर. 3 गडी बाद 21 धाबा. जगदम स्पोर्ट्स शिवनसे संघाचा एक कॅप्टन या किंवा प्रतिनिधी या, आणि सुरू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी या. ड्रॉ सुद्धा आम्ही करणार आहोत. धावसंख्या झाली आहे ती 21 धाबा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. ओहो, वॉट डिलिव्हरी. वळणदार चेंडू टाकले जात आहेत. आज सिमेंट विकेटवर जितकी मजा येत नसते ना, तितकी मजा येत असते मातीच्या विकेटवर. नेहमीच प्लस पॉइंट आपण सिमेंट विकेटवर असतो तो बॅटरचा असतो. गोलंदाजाला तिथे जास्त संधी दिल्या जात नाही. त्याला त्याचं नाव तिथे खराब होत असतं. मोठा फटका इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये चेंडू वळतोय, पडतोय. एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली आहे ती 22 धाबा. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या 22. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल टू गो. 9च्या सरासरीने जरी धावपळ आला ना, तर दुसऱ्या इनिंग मध्ये रोखण्याची क्षमता आहे बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी मातेरापाडा टीम मध्ये. आज मोठी अपेक्षा होती विजय मडवी या खेळाडूकडून, परंतु तो अपयशी ठरला, आणि त्यामुळेच सध्या हा गोंधळ पहिल्या इनिंग मध्ये बघायला मिळतोय. बॅटिंग लाईनअप मध्ये कोणाला पाठवावं, कोण बॅटिंग करेल, हे सर्व त्यांना जमलं नाही. गेम प्लॅनिंग जमलं नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एक धाव मिळाली. दुसरे धाव घेण्याकरता बॅटर उत्सुक होते, आणि पाहता पाहता विकेट जाईल. एक धाव मिळाली. धाव संख्या आहे ती 23 धावा. 4 गडी बाद 23.
धाबा उल्हास मडवी हा खेळाडू उतरलाय. या चेंडू नंतर आपण ड्रॉ कडे सुद्धा नजर टाकणार आहोत. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती बाय असेल आणि एक चिठ्ठी जी राहील तिला खेळावं लागेल. बघूया आज भविष्यवाणी पूर्ण होते काय. व्हाईट बॉलचा इशारा. आज सुद्धा भविष्य केलंय जयजी कांबडी यांनी. सलग 4 दिवसांमध्ये त्यांची भविष्यवाणी खरी ठरलंय. आज 5व्या दिवसात भविष्यवाणी खरी ठरेल काय. फक्त माझ्यात आणि त्यांच्यामध्येच असेल ही गोष्ट. धावसंख्या धावपळकर आपण बघूया. 24 झालं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवतात. आकाश धावसंख्या एकने पुढे गेली. धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 25 धाबा. शेवटचा बॉल आहे म्हणजेच मोठा फटका येऊ शकतोय. आता चांगली स्थिती आहे. 8.33च्या सरासरीने 25 धाबा धावपळकावर जमा झाल्यात. 8 पेक्षाही जास्त सरासरी बनली आहे. चांगले उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. आई गावदेवी पालिवली टीम एकामागून एक बदलाव करतायत. फिल्डिंग प्लेसमेंट अतिशय चांगली पाहायला मिळाली. चांगली रचना ते करताना दिसले. आता काय घडलं बघूया. पुन्हा हा व्हाईट बॉल. वाईट 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 आणि झालंय सध्या वातावरण टाईट. कारण लगातार 3 चेंडू वाईट टाकलेत. धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. म्हणजेच मी म्हंटल की 27चं टार्गेट असू शकतं. 26 तर बनलेत. एक बॉल टाकण्याकरता 3 चेंडू वाईट टाकलेत. बऱ्याचशा ऑफर्स आपण कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या मिळत असतात. एकावर एक फ्री. इथे एकावर 3 फ्री. व्हाईट बॉलचा भरणं जास्त दिसला. इथे बॅटरला वाटलं की पंच पुन्हा 2 हात बाहेर काढतील. हा डॉट बॉल झाली पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा बॅटिंग करताना आणि 27चं टार्गेट असेल. सध्या आपण ड्रॉ कडे वळतोय. संतोष भोये यांच्या हस्ते चिठ्ठ्या उडवल्या जातील. रूपरेषा काय असेल. 2 रूपरेषा अशी असेल की 2 चिठ्ठ्या त्याच्यामधून एक उचलली जाईल. ती बाय असेल. लक्षात घ्या. कोणाला डाऊट असेल तर ते कॅप्टन असेल त्यांनाच चिठ्ठ्या काढून द्या. आमचे चिमुकले इथे आहेत. ही बाय असेल. बाय मध्ये कोणाचं नाव येते. विजेता संघ येतोय की आणखीन टीमचं नाव येत आहे. शिवनसाई आहे वाटतंय काहीतरी तसंच दिसतंय. ओहो जगदम स्पोर्ट शिवनसाई. अर्ध्या चिमुकल्याला काहीतरी द्या. जगदम स्पोर्ट शिवनसाई हा संघ या चिठ्ठीच्या आधाराने पोहोचलाय फायनलला. कॉंग्रॅच्युलेशन जगदम स्पोर्ट शिवनसाई. चालू असलेल्या सामन्यामधील जो संघ जिंकेल तो आई गावदेवी स्पोर्ट्स पाताने 5117 पाताने पाडा संघाविरुद्ध खेळेल. लक्षात घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा चर्चा करता येऊया. ऐकूया सुमधुर गीत.
होता आणि हा व्हिडिओ होता उत्तम चौकचा, मॅकमिलन गोविंद आणि त्यांच्या टीमचा. जे काही नवीन बॅट्स, नवीन शूज आणि क्रिकेटचं साहित्य, या साहित्याचे पूजन करताना सर्व मंडळी त्या ठिकाणी पूजा ठेवली होती आणि साहित्याचे पूजन केलं होतं. ते दृश्य मला आठवलं. काही आठवण करणारे क्षण इथे डोळ्यासमोर आल्यानंतर या सर्व गोष्टी आठवतात. म्हणजेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दागिना म्हणजेच आठवण आहे. कारण बऱ्याचशा जुन्या आठवणी आपल्याला आठवतात, शालेय जीवनामध्ये घडलेल्या घटना आपल्याला आठवतात, मित्राने आपल्यासोबत काय केलंय, मैत्रिणी आपल्यासोबत काय केलंय, या सर्व आठवणी पाहिजेत आपल्याला. चला मॅच कडे वळूया. चर्चेकरता भरपूर विषय आहेत. 27 धावांचे टार्गेट. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. अजय तैयार गोलंदाजी मार्गावर. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे गणेश भोईर आणि आदेश जाधव. षटक आहे अजय मडवीचं. अजय मडवी आणि त्याच्या विरुद्ध बॅटर किल्ला लढवी. 6 धावा, सिक्सर. ठिकाणी स्वागत केले या षटकाराच्या मदतीनं. वेलकम वेलकम वेलकम. विजय जाधव, योगेश पाटील साहेबांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. या स्पर्धेकरता त्यांचा सुद्धा मोलाचा हातभार लागलाय आणि त्यांच्यामुळेच चांगली स्पर्धा या मैदानावर आपण बघतोय. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल, वाईड लाईनच्या आतून जाणारा बॉल होता. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर खच्चीकरण झालं नाही. अजय मडवी या गोलंदाजाचं 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. टार्गेट आहे 27चं. अजूनही 21 धावा पाहिजेत. 16 मध्ये 21. मिस टायमिंग इंडियर. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल काय? ओहो, अजून त्याला संधी आहे चेंडू अडवण्याची. जीवातोड मेहनत करतायत आणि चेंडूला अडवतायत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. या वेळेला 8. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच तुमच्या करता उघडी ठेवत असत. आणि म्हणूनच मेहनत जितकी कराल ना तितकं तुम्हाला यश मिळेल. शॉर्ट बॉल बॅकवर्ड. शॉर्ट लेग रिझन मध्ये जीवाची अंगाची पूर्णता माती करताना खेळाडू, कारण मॅच जिंकायचाच आहे. कारण ह्या मॅच मध्ये जिंकल्यानंतर पुन्हा आपल्याला खेळायचं आहे भातानापाडा 5117 या संघाविरुद्ध. त्यामुळेच जिंकण्याकरता ही घोडदौड सुरू आहे या टीमची. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 10. 4 मध्ये आले 10. 27चं टार्गेट. 10 धावा धाव फलकावर. गणेश भोईर पहिला मॅच खेळत असताना फ्लॉप ठरला होता. तदनंतर वापसी चांगली केली आहे या खेळाडूने. बघा, डेड बॉल. डेड बॉल. मेहनत करू नका. डेड बॉल आहे. 4 मध्ये आले 10 धाबा. सध्या पश्चातापाच्या निशाणा दिसत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये कमी धावसंख्या आल्यामुळेच अक्षयचे हात सुद्धा कमरेवर आले. पहिल्या इनिंग मध्ये जे डावपेच आखायचे होते ते व्यवस्थित आखता आले नव्हते. धाबा 35च्या आसपास जर गेलं असतं तर आपण म्हणू शकलो असतो की विजय मिळू शकतो. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. चेंडूला ऑन साइडला स्कोर लक्ष रिझन मध्ये गणेश भोईर याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात 14 धावा. 5 बॉलची समाप्ती. स्कोर इज 14. धावसंख्या 14. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ओहो, वाईड यॉर्करचा मारा केलाय परंतु वाईड लाईनच्या बाहेर नाही, आत होता. हा डॉट बॉल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 14 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजे 13.
थेट प्रेक्षेपण किंग ब्रदर्स लाईव्ह क्रिएशन गणेशपुरी या टीमचं पाहायला मिळालं. प्रोप्रायटर गोवर्धनचे भोईर, जयजी कांबडी आणि सुनीलचे पुजारी यांचं मी कौतुक करेन. सलग 5व्या दिवसामध्ये चांगलं काम आणि वेळेवर ते उपस्थित राहतात. वळूया मॅच कडे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 ची आवश्यकता. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्गावर अक्षय गबारी. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे मिस्टर आदेश. फुलटॉस बॉल होता, गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाला चकवत पुढे जाईल काय, 2 धावा रोखल्या जातील काय, आणि या 2 धावा होतात पूर्ण. जीवातोड मेहनत करत या 2 धावा पूर्ण केले जातात. आता 11 मध्ये पाहिजेत 11 धावा. रोखणं कठीण आहे, प्रयत्न करावे लागतील. मातीची खेळपट्टी आहे त्यामुळे रोखले जाऊ शकतात. इथे प्राधान्य इथे गोलंदाजाला सुद्धा आहे, संधी गोलंदाजाला सुद्धा आहे, संधी फलंदाजाला सुद्धा आहे आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चांगली कामगिरी करतात. पिच बॉल होता, बॅटचा स्पर्श झालाय, डायरेक्ट हिट करायचं होतं. 1 धाव छोट्या स्वरूपात मिळाली. गणेश भोईर आता स्ट्रायकिंग कडे आलाय. धाव संख्या 1 ने पुढे जाताना आणि धावा लागल्या जातात त्या 17 धावा. विकेट मिळायला पाहिजे. दोघांमध्ये चालली भागीदारी तोडली तरच संकट वाढली जाऊ शकतायत आई गावदेवी पालवली संघावर. काय घडलं बघूया. पिचिंग इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेलाय. लेग बाईचा इशारा येऊ शकतो. 1 अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात त्या 18 धावा. 3 चेंडू टाकून चाललेत. जिंकण्याकरता 27चं टार्गेट होतं, म्हणजेच अजून 9 धावांची आवश्यकता आहे. संघाचे बघितलं आपण स्वागतच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन ग्रामीण 2025 आणि त्याच अंतर्गत माजी आमदार चषक 2025 चा रणसंग्राम. 1 धाव मिळाली. थोडं लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी 2 धावा दोघांनी मिळून पूर्ण केल्या. धाव संख्या 2 पुढे जाते. धाव संख्या पोहोचली 20 वर. 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती झाली आहे. गणेश भोईर मला वाटते रोहित शर्माचे जास्त फॅन आहेत. जर्सी क्रमांक 45 18 नंबरची जर्सी विराट कोहली याच्या अंगावर आपण बघत असतोय. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील असं वाटतंय की नाही. आता विकेट आली. आता विकेट मिळाली गणेशची. पहिला धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या आई गावदेवी पालवली टीमला. 1 गडी बाद. धाव संख्या धाव फलकावर 21. पालिवली गावाने सांगितलं की आज आमचीच दहशत, आमचाच धमाका, आमचाच दबदबा आणि या ठिकाणी त्यांचाच दबदबा पाहायला मिळतोय. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा ही रहेगा असं त्यांच्या टीमने सांगितलंय. धाव संख्या धाव फलकावर बघितली आपण 33 झाली. 21 धावा. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 1.5 बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये झेल टिपला जाईल काय, आणि आता झेल टिपला. विकेटचं झालंय पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव फलकावर धावा आहेत त्या 21 धावा. आता या 5 रुका गावातील जे काही युवा खेळाडू आहेत, युवा सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी मुलाचं सहकार्य या मैदानाकरता दिलं. सापटे कंपनी जसं मी विशेष कौतुक करेन. आणि आई गावदेवी 5 रुका संघाचं सुद्धा कौतुक करेन जो सपोर्ट दिलाय. ओहो, गुड डिलिव्हरी. दॅट्स अ गुड बॉल. ड्रीम बॉल टाकलाय. असेच ड्रीम बॉल टाकावे लागतील. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये पाहिजे 2. 3 मध्ये पाहिजे 2.
रंगरंगोटी गोलंदाज इथे करतायत. रंगरंगोटी करणं गरजेचं आहे, म्हणूनच मी काल सुद्धा म्हटलं होतं की मॅच रंगवावं लागेल. नो लुक स्ट्रोक ऑन ड्राईव्ह केलाय, एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धाव्याची नोंद होईल काय? आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. कॉंग्रॅच्युलेशन. सेमीफायनलचा मॅच खेळण्याकरता आता पुढे जाताना आपण बघतोय आई गाव देवी स्पोर्ट्स आयोजन सुद्धा आपण बघतोय की आई एकविरा बेलवाडी टीमच्या आयोजकांनी आयोजन केलंय. तर आज काय सराव केलाय, बॅटिंग कशी होईल? बॅटिंग चांगलं होईल आमची. आज पूर्णपणे आम्ही सराव करून आलो आणि जिंकण्याचा प्रयत्न आमचा असेलच. समोरची टीम पण चांगलीच आहे, पण आमचा जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न आणि फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग मधून कोणाकडून अपेक्षा असेल जे विकेटवर चालतील? आणि कालच्या दिवसात तर चांगला तुम्ही अनुभव घेतलाय या विकेटचा, तरी आणखीन कोण खेळाडू असे आहेत जे या विकेटवर चालले नाही आणि आज चालतील असं वाटतं तुम्हाला? बॅटिंग म्हणजे आमच्याकडे सर्व 11च्या 11 बॅटिंग करतात, पण जास्तीत जास्त दीपक आहे, रुपेश आहे, साई आहे, विनोद आहे, मी आहे. आमच्यावर जास्त मदाम असेल आणि कपिल आहे, असे 4-5 बॅट्समॅन आमचे चांगले आहेत. त्यांची बॅटिंग त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा असेल जास्त रन देण्याची. क्या बात है. तुम्हाला सुद्धा